इसको चेंज करना। हाँ भी होतं सर। तुम्हाला याच्यापेक्षा स्पष्ट चांगलं अग्निशमनवाल्यांनी करून नेलेलं असतंय, पूर्ण पंचनामा त्यांच्याकडे असतो. हो हो. नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल दिवाळीच्या निमित्ताने काश्मीरातील ग्रीन व्हॅली परिसरामध्ये एका घरामध्ये एक व्यक्ती बाहेरून आली आणि त्यांनी घरामध्ये येऊन आपली लाईट चालू केली आणि त्याच्यानंतर एक मोठा स्फोट झाला. सुदैवाने या ठिकाणी या घरामध्ये असलेला सिलेंडरचा ब्लास्ट नाही झाला, मात्र त्या ठिकाणी गॅस गळती झालेली आणि जसं विजेचा पुरवठा सुरू झाला घरामध्ये त्याच्यानंतर एक छोटासा ब्लास्ट झाला. त्याच्यामुळे या घराची खिडकी ती तुटलेली आहे. काही सामान झालेलं माझ्या पाठीमागे बघू शकता. कशा प्रकारे या खिडकीची तुम्ही परिस्थिती बघू शकता. खिडकीचे सर्व जे लोखंडी अँगल्स आहेत तुटलेले आहेत. घरामधलं सामान आहे ते पूर्ण जळालेलं आहे आणि त्या ठिकाणी दुसरी जी खिडकी आहे ती देखील तुटलेली आहे. ही जी घटना होती ही अजून मोठी झाली असती, मात्र या ठिकाणी या सोसायटीमध्ये राहणारे काही व्यक्ती आहेत त्यांनी या ठिकाणी सुदैवाने तत्परतेने हालचाल सुरू केली आणि जी आग लागली होती त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आणि जी मोठा एक दुर्घटना घडणार होती त्याला कुठे ना कुठे या युवकांनी थांबवलेलं आहे. दादा, काय सांगाल? तुम्ही काल रात्री या ठिकाणी होते, त्यावेळी कशी ही घटना झाली आणि याच्यावर तुम्ही कसं नियंत्रण मिळवलं? जस्ट आम्हाला एक ब्लास्टचा आवाज आला आणि आम्ही धावत आलो इकडे. तर इथे ग्रिलमध्ये आग लागली होती आणि एक मुलगी अशा आतून बाहेर आलेली, तिला थोडंफार भाजलेलं. तर संजय साळवेकडून त्यांनी तिला ट्रीटमेंटसाठी नेलं. नंतर इथे हे पेट घेतलेला, घरात ते सामान होतं ग्रिलमध्ये. मग आम्ही ते हाताने ओढून वगैरे आग थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आपल्यासोबत भाजपचे अनिल ताटे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊन घेऊया. जेव्हा आग लागली तेव्हा तुम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांना, अदानीचे इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी तसेच जे महानगर गॅसचे अधिकारी आहेत त्यांना कळल्यानंतर ते किती वेळात आले आणि आग लागण्याचं नेमकं काय कारण होतं? सर्वात प्रथम जेव्हा मी साई कृपा संकुलात होतो, एक किल्ल्यांची एक प्रतिकृती बनवलेली तिथल्या एका सोसायटीने, तेव्हा मला सुहास माने म्हणून हा मुलगा, याचे वडील संजय मानेने मला फोन केलेला आणि फोन केला तसंच मी लगेच फायर ब्रिगेडला फोन केला ऑन द स्पॉट, कारण की मला पण माहीत होतं काय परिस्थिती आहे. पण मी बोललो फायर ब्रिगेडला बोलून घेऊन फायर ब्रिगेडला पण फोन केलेला आणि अदानीवाल्यांना पण फोन केलेला. पण मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा ऑलमोस्ट सर्व काही कंट्रोलमध्ये केलेलं आणि खास करून मी ग्रीन संकुलातल्या सर्व रहिवाशांना आणि खास करून इथल्या युवा लोकांना, खास करून सुहास माने होते, संजय साहेब होते, पगारे होते, परत माझ्या मते सुमित चौगुले होता, निमेश गोडंबे होता आणि मला वाटतं एक मेहता म्हणून दीपक मेहता त्यांचा एक मुलगा होता. असे सर्व मुलांना सर्व रहिवासी पण सगळे जमलेले, म्हणजे कुणी बघायची भूमिका घेतली नाही, पण सर्वांनी तिथे जाऊन आग कशी कंट्रोल करणार. त्यामुळे फायर ब्रिगेड याच्या अगोदरच आगीवर तर नियंत्रण आलेलं, पण तरीसुद्धा काही गोष्टी शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून मग सर्व फायर ब्रिगेडने आपले सर्व चेकिंग केली आणि त्यांनी ओके क्लिअरन्स दिला आणि ओके क्लिअरन्स दिल्यानंतर लगेच जे शिपूरकर आहेत अदानीवाले त्यांना आम्ही फोन करून तिकडचे पण अधिकारी बोलवले आणि त्यांनी अधिकारी बोलून मग त्यांनी पण लाईट परत पूर्ववत करून दिली आम्हाला. याच्यामध्ये जे घरात राहणार आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालं असं वाटतं का? ते आता काही सांगू शकत नाही. आता ते रिपोर्ट जेव्हा येईल फायर ब्रिगेडचा नाही तेव्हा त्या अनेक गोष्टी निदर्शनास येतील. हे पोलीसमध्ये पण ही गोष्ट गेलेली आहे. तर काही स्थानिक नागरिकांचं होतं की सिलेंडर एवढे होते, पण काही गोष्टी याचा ऍक्सिडेंट असतो, त्यामुळे आपण सांगू शकत नाही त्या बाबतीत. या घटनेमध्ये म्हणजे काय जखमी झालंय, किती नुकसान झालंय? नाही, एक निधी कनोजा म्हणून एक मुलगी आहे, ती थोडी, तिला 25-30% दिला आहे. ते डॉक्टर राजेश पालांडे हॉस्पिटल आहे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना काल ऍडमिट केले. तिथे पण आमचे सागर धवणे होते, साहेब होते, सर्व होते. तर सध्या तर त्याची परिस्थिती चांगली आहे, ती म्हणजे जास्त काही तिला दुखापत नाही झाली, तर ते कमीमध्ये झालं. माझ्यासोबत अजून एक युवक आहे ज्यांनी काल कार्यतत्परता दाखवत ही जी घटना आहे ती मोठी घडली असती, पण त्यांच्यामुळे कुठे ना कुठे या घटनेला आवर घालण्यात आला. काय सांगाल, काल संध्याकाळी जेव्हा आग लागली तुम्ही सर्वप्रथम काय केलं? सर्वात आधी त्या कालचा प्रकार हा खूप एकदम दुर्घटनाच म्हणजे होती ती. जसा ब्लास्ट झाला, जसा आता सुहास माने बोलली, तसे आम्ही सगळे युवक इथे धावत आलो आणि या घरामध्ये आग लागली. त्या पोरीला आम्ही बाहेर काढून इकडचे जे पण काही वस्तू होते ते आम्ही साईडला करून, ते काचा वगैरे आम्ही सगळे एकत्र करून आम्ही त्या युवकीला चांगल्या आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो. अतिशय भयानक अशी घटना होती. मोठा प्रकार घडला असता, मोठी जीवितहानी झाली असती, कारण की ग्राउंड फ्लोअरला एक घर होतं आणि जर याच्यामध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला असता तर एक मोठी दुर्घटना होऊन इमारतीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांनाही या जीवाचा धोका झाला असता. मात्र अशा प्रकारचे काही गॅस सिलेंडर घरात ठेवणं वगैरे हे कायद्याने गुन्हा आहे, पण ज्यांच्या घरामध्ये असे काही सिलेंडर्स आहेत त्यांनी कृपया करून अशा सिलेंडरची त्यांनी वेळोवेळी दखल घेतली पाहिजे. त्याची चाचणी केली पाहिजे की कुठे ना कुठे ती गळती होते की नाही होत आहे. त्याच्यावर कुठेतरी आळा घालून अशा घटनांना स्वतः नागरिक आवर घालू शकतात.